नमस्कार, मी हवामान अभ्यासक अनिलराज मुलगे, राहणार मुलगेमळा, बार्शी, जिल्हा सोलापूर. दिनांक 20 एप्रिल. आज राज्यात वारे वाहतील, त्यापैकी दुपारनंतर नाशिक, धुळे, संभाजीनगर, जालना, बीड, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ तसेच पूर्व विदर्भातील जिल्ह्यात तसेच नांदेड, सोलापूर या जिल्ह्यात वाऱ्याचा वेग जास्त राहील. तसेच आज राज्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील. तसेच आज नाशिक, संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, कोकणात, बेळगाव, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, बीड, हिंगोली, वाशिम, बुलढाणा, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्याच्या काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह, विजासह, ढगाच्या गडगडाटासह कोठे हलका ते मध्यम तर कोठे मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. काही ठिकाणी गारपिटीची शक्यता राहील. तसेच आज नंदुरबार, धुळे, जळगाव, अकोला, वर्धा, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, जालना, डहाणू, पालघर तसेच मुंबई व उपनगरात या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या विभागात जर काही ठिकाणी अचानक स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता वादळी वाऱ्यासह, विजासह, ढगाच्या गडगडाटासह कोठे हलका ते मध्यम तर कोठे मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. काही ठिकाणी पावसासोबत गारा पडण्याची शक्यता राहील. तसेच बार्शी तालुक्यात काही ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता वादळी वाऱ्यासह, विजासह, ढगाच्या गडगडाटासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता राहील. एखादे दुसरे ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. काही ठिकाणी पावसासोबत गारा पडण्याची शक्यता राहील. काल बार्शी तालुक्याच्या दक्षिण व पूर्व भागात काही ठिकाणी पाऊस पडला आहे. काही ठिकाणी पावसासोबत गारा पडल्या आहेत. तसेच सांगली जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसासोबत जोरदार गारपीट झाली आहे. तसेच सोलापूर, धाराशिव या जिल्ह्यांच्या काही ठिकाणी जोरदार पावसासोबत गारपीट झाली आहे. तसेच मला आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार नाशिक, परभणी, बुलढाणा, अहिल्यानगर, पुणे या जिल्ह्यांच्या काही ठिकाणी पाऊस पडला आहे. अजून इतर ठिकाणची माहिती मिळवायची आहे. तसेच माझ्या अंदाजानुसार आज खानदेश, विदर्भ, मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्र या विभागात बऱ्याच ठिकाणी तसेच नाशिक जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता राहील असे वाटते आहे. सदर काळात विजाचा कडकडाट राहील. त्यामुळे विजा चमकत असताना आपण शेतात किंवा झाडाखाली थांबू नये. तसेच जनावरे झाडाखाली बांधू नयेत. तसेच आज खानदेश, पूर्व मराठवाडा तसेच विदर्भात तापमान 40 ते 42 अंश राहील. तसेच मुंबई व उपनगरात, कोकणात तापमान 34 ते 36 अंश राहील. तसेच राज्याच्या इतर भागात तापमान 38 ते 40 अंश राहील. ज्या भागात पाऊस पडेल त्या भागातील शेतकरी मित्रांनी तशी माहिती द्यावी. जर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा. धन्यवाद.